तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अमर शंभू शेटे आणि तुम्ही बघताय मेडिकलवाला अमर शंभू शेटे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अँटीबायोटिक्स म्हणजे काय आणि अँटीबायोटिक्स घेताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि अँटीबायोटिक्स घेताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला सांगणार आहे की लहान मुलांचे हे अँटीबायोटिक असतात ते कसं घ्यायचे आणि ते कसं म्हणजे स्टोअर करायचं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर चला व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण अँटीबायोटिक कसं घ्यायचं किंवा आपण नॉर्मली आजारी पडतो त्यावेळी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण अँटीबायोटिक गोळ्या घेत असतो, तर ते आपल्या शरीरासाठी किती घातक ठरू शकते आणि किती फायदेशीर ठरू शकते ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर आज आपण एक 5 पॉईंट बघूया या व्हिडिओमध्ये. तर पहिलं पॉईंट आहे अँटीबायोटिक म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्या शरीरात कसं काम करतं. दुसरा पॉईंट, अँटीबायोटिक फक्त बॅक्टेरियल इन्फेक्शनवरच का चालतं. तिसरं, औषध अँटीबायोटिकचा कोर्स अर्धवटच मध्येच सोडल्यानंतर काय त्याचा त्रास होतो किंवा त्याचा परिणाम काय होतात. पॉईंट, अँटीबायोटिकचा दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट. आणि 5वा पॉईंट म्हणजे अँटीबायोटिक घेताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे. तर पहिला पॉईंट, अँटीबायोटिक्स म्हणजे नेमकं काय. तर अँटीबायोटिक्स हे असं औषध आहे जे आपल्या शरीरातील बॅक्टेरियांविरोधात लढतात किंवा त्यांची ग्रोथ थांबवतात. पण एक महत्त्वाचं लक्षात घ्या, अँटीबायोटिक हे टॅबलेट किंवा ह्या गोळ्या साधारण नॉर्मल ताप, नॉर्मल खोकला, नॉर्मल सर्दी जर असेल तर त्याच्यावर अँटीबायोटिक काम करत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे अँटीबायोटिक हे कोणत्या व्हायरस विरोधात लढत नाही, ते फक्त अँटीबायोटिक हे बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करते. आता बघूया अँटीबायोटिक्स का घ्यावे. जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते म्हणजे इम्युनिटी पॉवर कमी होते त्यावेळी आपलं शरीर बॅक्टेरियाशी लढू शकत नाही, बॅक्टेरियल इन्फेक्शनशी लढू शकत नाही, त्यावेळी अँटीबायोटिक आपल्याला घ्यावे लागते. जनरली डॉक्टर अँटीबायोटिक कधी सुचवतात, जर तुम्हाला निमोनिया झाला असेल, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे युरिनचं इन्फेक्शन झालं असेल, जखम चिघळल्यानंतर, कधी कधी दात किडल्यानंतर किंवा शरीरात एखाद्या भागात सूज आली असेल तरी पण अँटीबायोटिक्स हे काम करते. हे अँटीबायोटिक्स आपल्या शरीरातील इतर भागात इन्फेक्शन होण्यापासून रोखते. तर आता बघूया औषधी घेण्याची योग्य पद्धत. तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आता सांगतो, सर्वात मोठी चूक लोक काय करतात, अँटीबायोटिक जर डॉक्टरने 6 किंवा 10 दिले असतील 3 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं, तर एक गोळी घेणे, दोन गोळ्यात मला कमी येते किंवा 2 दिवसात मला कमी येते, हे कोर्स जे अर्धवट लोक सोडतात तिथंच लोक चुकतात. तसं करायचं, डॉक्टर जेवढा कोर्स दिलेला असतो 3 गोळ्यात किंवा 6 गोळ्यांचं किंवा 10 गोळ्यांचं तेवढा कोर्स नक्की कंप्लीट करा. जर तुम्ही कोर्स अर्धवट सोडला तर उरलेले जे अँटीबॉडीज असतात ते बॉडीमध्ये तसंच राहतात आणि पुढच्या वेळी ज्यावेळी तुम्ही परत काय इन्फेक्शन झालं परत तीच अँटीबायोटिक घेतला तर ते शरीरावर आपल्या काम करत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी जेवढ्या दिवस अँटीबायोटिक दिले 3 दिवस, 5 दिवस किंवा 10 दिवस, तर त्या पद्धतीनेच घ्या. आता बघूया अँटीबायोटिकचे साईड इफेक्ट काय आहेत. अँटीबायोटिकमुळे कधी कधी आपल्या पोटात दुखते, कधी कधी चक्कर येते. अँटीबायोटिक्समुळे आपले गट बॅक्टेरिया म्हणजे गुड बॅक्टेरिया पण त्यातून कमी होतात. कधी कधी जुलाब किंवा उलटी होणे, कधी कधी अंगावर ॲलर्जी होणे किंवा खास सुटणे. महत्त्वाचे म्हणजे अँटीबायोटिक घेताना दही किंवा ताकासोबत घेतलं तरी पण चालते. त्यामुळे पोटाला आराम मिळतो आणि दहीमध्ये गुड बॅक्टेरिया असतात आणि ते आपल्या पोटातील गुड बॅक्टेरिया त्यात इन्क्रीज करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक कधीच घेऊ नका. आता तुम्हाला सांगतो लहान मुलांचे अँटीबायोटिक्स कसं घ्यायचं आणि त्याला काय काळजी घ्यायचं. तर हे बघा, हे एक तुम्हाला अँटीबायोटिक मी उदाहरण म्हणून द्यालोय. हे GP 100 mg म्हणजे सिपिक्झिम 100 mg हे रेडीमिक्स आहे, तर रेडीमिक्स म्हणून लिहिले. रेडीमिक्स म्हणजे काय आहे, हे अँटीबायोटिक हे डायरेक्ट असं तयार असते. ते बघा, हे अँटीबायोटिक डायरेक्ट तयार असते, त्यामुळे तुम्ही किती पण दिवस वापरू शकता पुढं. म्हणजे 3 दिवस किंवा 5 दिवसाचा डॉक्टरांचा जर कोर्स असेल, तिथून पुढं जर आजार बरा झाला किंवा कोर्स संपला तर या एक्सपायरी जोपर्यंत आहे तोपर्यंत यूज करू शकताय. आणि दुसरं आहे हे अँटीबायोटिक, हे ड्राय सिरप आहे. ड्राय सिरप म्हणजे काय तुम्हाला दाखवतो. तर हे अँटीबायोटिक्स हे असं लिक्विड, हे पावडर फॉर्ममध्ये असते आणि स्टराईल वॉटर असते. हे पाणी पूर्ण ह्याच्यात सगळं ओतायला लागते आणि पूर्ण पाणी ह्याच्यात घातल्यानंतर हे मिक्स करून 3 किंवा 5 दिवस हे घ्यायचं असते. महत्त्वाचं म्हणजे हे अँटीबायोटिक 3 ते 5 दिवसात हे संपवायचंच असते. तिथून हे अँटीबायोटिक खराब होते तयार केल्यानंतर. तर अँटीबायोटिक स्टोअर करण्याची योग्य पद्धत म्हणजे काय, आपण फ्रीजरमध्ये अँटीबायोटिक कधीही ठेवायचं नाही. फ्रीजच्या दारात आपण ठेवू शकतो जिथं कूल टेम्परेचर असते. 3-4 टेम्परेचर ते 7-8 टेम्परेचरपर्यंत आपण अँटीबायोटिक ठेवू शकतो. त्यावेळी अँटीबायोटिक आपण वापरायला चालू करता त्यावेळी पण आपण फ्रीजमध्ये ठेवू शकताय
आणि अँटीबायोटिक आपण नुसतं नेऊन ठेवले तरी पण ही फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. फक्त लक्षात ठेवा फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही. नॉर्मल आपल्या फ्रीजमध्ये फ्रीजच्या दारात वगैरे ठेवायचं, जिथं टेम्परेचर 3 ते 4 पासून 7 ते 8 टेम्परेचरपर्यंत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.